नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकलभूतलकलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती ऋतुनो दुरितं अज्ञानतिमिरान्ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकम श्रेयसां परिवर्धकम धर्म संबंधकम भव्य जीव मन प्रतिबोधकारक मिदं शास्त्रं श्री मरण कंडिकानां देयम अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा स्तुत्रग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां उच्चानुसारमासाद्य अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमोगनि मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सागरम्। सिद्धाननत्वार्धादिच्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्री की, परम पूज्याचार्य अमित गति महामुनिराज की, शांत चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरणकंडिका या ग्रंथामध्ये आत्म्याचं हित इंद्रिय सुखामध्ये नसून आत्मिक सुखामध्ये आहे असं पूर्वचर्चेमध्ये आपल्याला सांगितलेलं होतं। त्याच्यानंतर आज भावसंवर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे। भाव संवर आदि शेष गुणों का क्या लक्षण है। परिणाम संवर इसका भाव है कि जिन पाप परिणामों से अशुभ कर्मों का आश्रय होता है उन परिणामों का त्याग भाव संवर आहे। जे ज्या परिणामांच्या माध्यमातून अशुभ कर्मांचा आश्रव होतो त्याला भाव संवर, त्या परिणामांचा त्याग करणं म्हणजे भाव संवर असं म्हणतात। पण शास्त्रामध्ये असं काय संवराची व्याख्या करत असताना अशुभ कर्म आणि शुभ कर्म असे कुठे व्याख्या नाही। तिथं कर्मांचा आश्रय एवढंच आहे, कर्मांचा। नाहीतर मग पुण्यकर्माचा आश्रव किंवा पुण्यकर्माला सुद्धा थांबवणं हे संवर होणार नाही। मग केवळ इथं आपण एवढाच विचार केला पाहिजे की कर्मांच्या परिणामांच्या माध्यमातून कर्मांचा आश्रव होतो त्याला भावसंवर म्हणतात। मग त्याच्यात 2 तुम्ही करू शकता की एक अशुभ कर्मांचा आश्रव ज्यानं येतो त्याला अशुभ आश्रव म्हणायचं, आणि त्या अशुभ कर्मांच्या आश्रवाला जो थांबवतो त्याला अशुभ भाव संवर म्हणायचं। आणि संवरचा अर्थ थांबवणे, अशुभ भावनेला थांबवणं, अशुभ कर्माच्या आश्रवाला थांबवणं। आणि पुण्यकर्माचं जिथं राग आहे
स्नेह आहे तिथं पुण्यकर्म पण आहे. आणि ते पुण्यकर्माचं सुद्धा आश्रव थांबवणं याला सुद्धा संवरच म्हणतात. आणि मग तिथं तुम्ही प्रशस्त आणि अप्रशस्त, प्रशस्त भावसंवर आणि अप्रशस्त भावसंवर असं घ्या. पण केवळ अशुभ कर्माच्या आश्रवांना थांबवणं म्हणजेच भावसंवर म्हटलं तर मग शुभ कर्म आले तरी आत्म्याला काही नुकसान नाही असं होईल त्याचा अर्थ, असं मला वाटतं. सरागी जीव जिन वचन के अभ्यास से ही पाप परिणामों को छोड़ते हैं, वीतराग मुनिराजों की अपेक्षा जिन वचन शुद्धोपयोग में कारण है, क्योंकि वहाँ पुण्याश्रव के कारणभूत परिणामों के त्याग रूप भाव संवर होता है. जिन वचन के अभ्यास से ही आश्रव के निमित्त रूप शुभाशुभ परिणामों का त्याग होता है. अतः भाव संवर जिन वचन का गुण है. सरागी जे जीव असतात, सरागीचा अर्थ तुम्ही वास्तविक 7व्या गुणस्थानाच्या स्वस्थानाच्या इकडचे सगळे सरागीच असतात. 7व्या गुणस्थानापासून अपेक्षेनं स्वस्थानाचा जीव हा वितरागी अपेक्षण आहे. पण वास्तविक वितरागतीची सुरुवात 7व्याच्या स्वातिशयापासून सुरुवात होते आणि मग ती जाऊन 12व्या गुणस्थानात किंवा अपेक्षेनं 14व्या गुणस्थानात मोक्षामध्ये ते वितराग परिणामांची पूर्णता होते. म्हणून इथं जी सराग अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जिनेंद्र भगवंतांच्या वचनांचा म्हणजे जिनवाणीचा अभ्यासाच्या परिणामानेच वास्तविक पाप कर्माचे जे आश्रव होणारे परिणाम आहेत त्या परिणामांना सोडलं जातं आहे. आणि वीतराग मुनिराजांच्या अपेक्षेनं जिनेंद्र भगवंतांचं वचन शुद्धोपयोगामध्ये कारण असल्यामुळं पुण्याश्रवांनाच निमित्त असणाऱ्या कारणांना सुद्धा तिथं त्यागरूप होतो. म्हणून त्याला भाव संवर जिनेंद्र भगवंतांच्या वचनांना काय म्हटलेलं आहे, भाव संवर असं म्हटलेलं आहे. जिन वचन त्या अभ्यासाच्या निमित्तानेच आश्रवाला निमित्त असणाऱ्या शुभ आणि अशुभ परिणामांचा त्याग होतो. म्हणून जिनेंद्र भगवंतांचे वचन हे भाव संवर जिन वचन गुण आहेत असं सांगितलं. बोध सो शोध नहीं और शोध सो बोध, काय सांगितलं ते, शब्द सो बोध नहीं और बोध सो शोध नहीं. शब्दाशिवाय ज्ञान होत नाही आणि ज्ञानाशिवाय शोध. शोध कशाचा शोध, खऱ्या धर्माचा, व्यवहार धर्माचा, निश्चय धर्माचा किंवा वास्तविक मिथ्यात्वाचा शोध सुद्धा जिनेंद्र भगवंतांच्या वचनानंच होतोय. आणि मग आम्ही ते सोडतोय. शोधचा अर्थ फक्त आत्मा घ्यायचं नाही, शोधचा अर्थ फक्त आत्म्याचं वचन घ्यायचं नाही. सर्व शोधचा अर्थ वास्तविक सगळं गावतं. मग मिथ्यात्व काय तसं मिथ्यात्व कळतं, सम्यक्त्व काय तसं सम्यक्त्व कळतं, ज्ञान चारित्र्य सगळं. शोध म्हणजे फक्त घावणे, सापडणे किंवा ज्ञान होणे. कशाचं, वस्तू स्वरूपाचं. तिथं सम्यक्त्व पण म्हणायचं नाही, तिथं मिथ्या. नुसता सम्यक्त्वाचं ज्ञान होतंय म्हटला तर मग मिथ्यात्व का सोडला तुम्ही.
माताजी, नुसता सम्यक्त्वाचं ज्ञान होतंय जिनेंद्र भगवंतांच्या वचनानं, असं जर आम्ही म्हटलो तर मिथ्यात्व का सोडला? हां, म्हणून इथं काय सांगायचं, ना सम्यक्त्व म्हणायचं नाही, ना मिथ्यात्व म्हणायचं नाही. वस्तू स्वरूपाचं ज्ञान झालं. कशाचं ज्ञान झालं? पहिलं. दुसरं, हेय, उपादेय, ध्येय, ज्ञेय याचं ज्ञान झालं. म्हणजे काय हेय आहे, काय उपादेय आहे, काय ध्येय आहे, काय ज्ञेय आहे, या सगळ्याचं ज्ञान जिनेंद्र भगवंतांच्या वचनामुळं होतं. मग इथं सांगायची गरज नाही, मिथ्यात्व सोडणे योग्य आहे, सम्यक्त्व ग्रहण करणे योग्य आहे. म्हणून जिनेंद्र भगवंतांच्या वचनामुळं काय तुम्हाला ज्ञान झालं? एकदम भावनेच्या भरात येऊन अर्ध उत्तर द्यायचं नाही, आत्मज्ञान झालं, सम्यक ज्ञान झालं, नाही. वस्तू स्वरूपाचं ज्ञान झालं. मग ती वस्तू आत्मा पण असू शकते, ती वस्तू देवशास्त्र गुरु पण असू शकते, मिथ्यात्व पण असू शकते, सम्यक्त्व असू शकतं, रत्नत्रय असू शकतं, 3 लोक असू शकतं. नुसता जिनेंद्र भगवंतांच्या वचनानं आत्म्याचं ज्ञान झालं म्हटलं तर बाकी 3 लोकांच्या व्यवस्थेचं ज्ञान होणार नाही. त्यामुळं वस्तू स्वरूपाचं ज्ञान झालं. देशवाणी का की कुठल्या स्वरूपाचं? कुठली वस्तू? जे 3 लोकांमध्ये पदार्थ आहेत त्या पदार्थांचं ज्ञान होतं, व्यवस्थेचं ज्ञान होतं. आणि मग त्याच्यानंतर हेय रूप म्हणजे सोडण्यायोग्य काय आहे, उपादेय रूप म्हणजे स्वीकारण्यायोग्य काय आहे, ध्येय रूप म्हणजे जाण्यायोग्य काय आहे, या सगळ्याचं ज्ञान जिनेंद्र भगवंतांच्या वचनामुळं होतं. आणि त्याच्यामुळंच भावसंवर शुभ आणि अशुभ कर्माचा आश्रव थांबतो. म्हणून जिनेंद्र भगवंतांचं वचन हे भावसंवर रूप आहे. प्रत्यग्र संवेग, इसका अर्थ है प्रतिदिन नवीन नवीन संवेग. संवेगचा अर्थ काय आहे? संसारापासून विरक्त भावना, बरोबर आहे ना? मग रोज नवीन नवीन काय व्हायला पाहिजे? वैरागी भावना होते. नवीन नवीन मागलं सगळं आठवतंय, विसरलेलं सुद्धा काय होतंय? आठवतंय. कुठं? मंदिरात आल्यावरच आठवतंय. म्हणजे इथं आल्यावर जे चुकीचं विसरायला पाहिजे ती इथं आल्यावर काय होतंय? चुकीचं आठवतंय. म्हणून जिनेंद्र भगवंतांचं वचन, त्याच्यावरची श्रद्धा, त्याच्यावरची आस्था जोपर्यंत आमच्या जीवनातला परिवर्तन, प्रमाणाची प्रामाणिकता व्यवहारावर दिसून येते. आमची किती श्रद्धा आहे जिनेंद्र भगवंतांच्या वचनावर. इतकं एक एक ठिकाणी म्हणजे भावज्ञान आहे, सम्यक्त्व आहे, प्रतिमा आहेत. हे तर लय लांब. आमच्यासारखे साधू आहेत, त्या साधूंच्या मनात सुद्धा धर्म करत असताना मोहभाव सुटलेला नाही. मला एका प्रतिमाधाऱ्यांनी 6 वर्षापूर्वी, मला जर सवय आहे, कोणतर मुलं मुली काहीतरी चांगलं करून आले, अधिकारी होऊन आले, एक प्रोत्साहन देण्याच्या अपेक्षेनं किंवा असं आले की जरा दर्शन करताना जरा पिंचीनं आशीर्वाद द्यायचं. मग त्यांना जरा मनात आपला भाव
तुला मी पिंचीन मारतो, तुझं चांगलं होणार आहे. आपल्या मनात भाव बिघडलेत काय? नाही, पण त्यांच्या मोटिवेशनसाठी करतो. ती प्रतिमाधारी व्यक्ती मला 6-7 वर्षापूर्वी म्हटली, महाराज हे साधूनं चांगलं नाही आहे, योग्य नाही. ठीक आहे बाबा, माझे भाव चांगले आहेत, मी काय त्यांना चुकीच्या मार्गावर तर घेऊन चाललो नाही. हे कर्मसिद्धांत मी तुम्हाला सांगायला लागलोय. त्याच व्यक्तीनं 1.5 वर्षापूर्वी माझ्याकडं त्यांच्या नातवाला घेऊन आलं आणि ते 10वीची परीक्षेला जाणार होता. आणि त्यावेळी माझ्याकडे घेऊन आले दर्शनला आणि मला म्हटले, महाराज आशीर्वाद द्या. ठीक आहे म्हटलं, आशीर्वाद, चांगला अभ्यास कर, असं तसं. नाही नाही महाराज, पिंची जरा मारा, त्याच्या डोक्यावर जरा फरक पडू दे. अरे इच्छा मारी, तुझ्या नातवाच्या डोक्यावर पिंचीवर मारताना सम्यकतो. आणि दुसऱ्या एखाद्या हुशार विद्यार्थ्यांनी त्यांनी तर चांगलं केलेत म्हणून कौतुक म्हणून पिंचीचा आशीर्वाद द्याल तर ते चुकीचं. आणि तू जर अपेक्षा ठेवायला लागला माझ्या नातवाखंड चांगलं होऊ दे म्हणून, कसं? हे कर्मसिद्धांत. म्हणून आता जे काही चाललंय की नाही बाहेर चर्चा, या अमुक तमुक, हे मला माताजी नका एवढं विकल्प होत नाही का? आज आम्ही आमच्याबद्दलची चर्चा चालू आहे, ह्या चर्चा सगळ्या आम्ही पूर्वी दुसऱ्यांच्या बाबतीत करून आलोय. मग संघ व्यवस्था असू दे, एखाद्याची शिथिलता असू दे, एखाद्याचं काय चुकलेलं असू दे, कोण मोबाईल वापरलेला असू दे, कोण लॅपटॉप वापरणारा असू दे, कोण मंत्र देतोणार असू दे, ह्या सगळ्या महाराजांचं, त्या सगळ्या अन्य संघांचं, मग कोणाचं आचार्य पदाबद्दल असू देत, काय आहे त्या संघात? मुनी पदाबरोबर आचार्यपद खिरापत वाटत बसतात म्हटलं, आम्हीच म्हटलोय. आणि आता आमच्यात काय चाललंय? त्याच्यासाठीच विकल्प चालू झालेत आणि म्हणणारेच विकल्प करून घ्यायला लागले. हा, काही नाही, लक्षात ठेव, काही नाही. आता 10, 12, 15 वर्षापूर्वी ज्या लोकांना दीक्षा घेताना मुनी महाराजांच्या निमित्तानं वैराग्य झालं, कोणाच्या निमित्तानं? मुनी महाराजांच्या निमित्तानं वैराग्य झालं. ते मुनी महाराजच सर्वस्व देव होते. पण दीक्षा घेताना हीच लोक म्हणत होते, मी सगळं भारतात फिरून आलो म्हणून सांगतोय, हेच लोक म्हणत होते, नाही वैराग्य त्यांच्यामुळे झालं, हे सगळं खरं आहे, माझे परमदैवत तेच आहेत, पण मला दीक्षा आचार्यांच्याकडंच घ्यायची आहे. मला दीक्षा कोणाकडे घ्यायची आहे? आचार्यांच्याकडंच घ्यायची आहे, कारण ते आगम आहे. आणि आता तुम्ही भारतात बघा, ही व्यवस्था आहे, कर्मसिद्धांत आहे. ज्या गोष्टीची आम्ही इतरांची निंदा केलो, आम्ही दुसऱ्यांच्याबद्दल परिणाम आमचे बिघडून घेतलो आणि आमच्या परिणामांच्या पुरतं आम्ही थांबलो नाही, आम्ही त्याचं वक्तव्य करून इतरांच्या परिणामांना सुद्धा बिघडायला निमित्त ठरलं. फल काय? त्या मुनी महाराजांना 4 महिन्याचा उपवास झाला. श्रेणिक राजा म्हटला, मी चौका लावतो. महिन्यातनं एकदा उठणाऱ्या मुनी महाराजांना, त्या मुनी महाराजांची चक्कर येऊन पडले, त्या महिलेचे परिणाम बिघडले. ती तिच्यापुरतं ठेवली काय? श्रेणिक राजामुळं आम्ही चौका लावलो नाही आणि आम्ही गावातल्या लोकांनी चौका लावलो नाही, म्हणून यांचं उपवास झाले आणि म्हणून यांच्यावर ही अवस्था आली. हे परिणाम बिघडले कुणाचे? त्या महिलेचे. तिनं आपल्यापुरतं ठेवून ग बसली काय? ते नाही, त्याला व्यक्त केली आणि व्यक्त केली, त्या महाराजांचे पण परिणाम बिघडून टाकली. आणि त्या महाराजांचं आयु कर्म संपत आलता, त्यांनी निदान बांधलं, तोच जीव तिथलं मरून कुचेलना राणीच्या पोटात जन्मला. कुणिक
आणि तोच परत आपल्या वडिलाच्या मृत्यूला निमित्त ठरले. परिणाम बिघडले तर फार मोठं पंचमकालाच्या अपेक्षेनं दोष नाही, पण त्या परिणामांना लगेच सांभाळलं पाहिजे. एवढा तर धर्माचा प्रभाव पाहिजे की नको? पण होत नाही. आज प्रत्येक गोष्टीत स्पर्धा, प्रत्येक गोष्टीत ईर्ष्या, प्रत्येक गोष्टीमध्ये महत्त्वाकांक्षी प्रवृत्ती निर्माण झाली. आणि या सगळ्या गोष्टी क्रिया आपण नंतर करतो, परिणाम पहिले बिघडतात. रणभूमीवर युद्ध नंतर चालू होतं. त्या युद्धाची भूमिका कुठं सुरुवात होती? पहिला मनोभूमीवर. कुठं होते? मनोभूमीवर. म्हणून फार महत्त्वाच्या गोष्टी द्या. आज एक मुनी महाराज आहेत, तेच म्हणत होते 15-16 वर्षापूर्वी, आचार्य एकटे फिरतात काय? एकटे फिरणारे आचार्य कसले, एकटे फिरणारे मुनी कसले, सगळं त्यांनीच म्हणायचं. त्यांनीच एकटं फिरायला लागले, त्यांनीच आता कुठल्या तर आचार्याची अशी पदवी घेतली, एकटेच फिरायला लागले. मग आम्हीच म्हणायचं हे धर्माच्या विरुद्ध आहे, आणि वेळ आल्यावर आम्हीच ते करायचं, आणि आम्हीच म्हणायचो धर्म आहे, परिस्थितीनुसार चालतो. म्हणजे आमच्या धर्माची व्याख्या दुर्योधनागत आणि शकुनी मामागत झालं. जसा डाव तसं पलटायचं आणि त्याला ती धर्माची व्याख्या द्यायची. आणि याच्यामुळंच अशुभ कर्मांचा आश्रय होतो. कारण मी धर्मामध्ये जिनेंद्र भगवंतांच्या वचनामध्ये सुद्धा छलपळ कपट करत बसलो, फार अवघड असतं. म्हणून असं होतं कामा नये. म्हणून आपल्या मनामध्ये प्रतिदिन प्रत्येक समयाला प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला असं संवेग भाव वाढत गेला पाहिजे, वैराग्य भाव वाढत गेला पाहिजे. या संसाराबद्दलची वास्तविकता समजावून घेऊन विरक्त भावना तर व्हायला पाहिजेत. पुरुषार्थ चारित्र्यमोहिनी कर्माच्या अधीन आहे आणि चारित्र्यमोहिनी कर्म पुरुषार्थाच्या अधीन आहे. मी काय म्हणू लागलो लक्षात ठेवा. पुरुषार्थ करायचं काही नाही, हे चारित्र्यमोहिनीच्या क्षोभक्षमावर अवलंबून आहे. आणि चारित्र्यमोहिनीचं क्षोभक्षम वाढवायचं की नाही हे पुरुषार्थावर अवलंबून आहे. आपण पुरुषार्थ वाढवलो तरी ते कर्म सुद्धा बदलतं. आणि जर पुरुषार्थानं पण कर्म बदलत नसेल तर आतापर्यंत कोण मोक्षालाच गेलं नसतं. कारण प्रत्येकाचा अनादि कर्म आहे. कर्म अनादि काळापासून प्रत्येकांचं आहे. मग पुरुषार्थ केले म्हणूनच ते कर्म निघलं नाही. पुरुषार्थ केल्यावर पण काय फरक पडत नसेल, शायोपशम वाढत नसेल, कर्मक्षय होत नसेल तर मग आत्तापर्यंत कोणी मोक्षाला गेलं. आणि संवरपूर्वक निर्जरा ही व्याख्याच जिनेंद्र शास्त्रामध्ये आली नसते. संवरपूर्वक निर्जरा ही फक्त पुरुषार्थाने केलेल्या साधनेच्या निमित्तानंच होते, इतर ठिकाणी होत नाही. हे नियमानं लिहून ठेवा, हे नियमानं लक्षात ठेवा. म्हणून आपण ते समजून येईल. अर्थात जिन वचन के अभ्यास से प्रतिदिन धर्म में श्रद्धा होती जाएगी और संसार के स्वरूप का ज्ञान वृद्धिंगत हो जाने से संसार भीरुता रूप नए नए परिणाम जागृत होते जाएंगे. जिनेंद्र भगवंतांच्या वचनाच्या अभ्यासामुळं, चिंतनामुळं, अनुप्रेक्षेमुळं, आमनायामुळं प्रत्येक दिवस धर्मामध्ये काय होते? श्रद्धा वाढत जाते, दृढ होत जाते. याचं उदाहरण काय? मी 4 दिवसापूर्वी दिलतो
तुम्हाला 2 वस्तूंचं उदाहरण दिलं. सरळ जागरजी, सरळ उत्तर द्या. कुठे गेलता लक्षा? चंदनाला जितकं घासल तितका चंदनाचा काय येतोय? सुगंध येतोय. सोन्याला जितकं तापवेल तेवढं सोनं शुद्ध किंवा चमकतंय. तसं जिनेंद्र भगवंतांच्या वचनाचं जेवढं चिंतन आम्ही अनुप्रेक्षा जास्त करेन तेवढं आमच्या आत्म्यातला धर्मसुद्धा, वैराग्यसुद्धा, ज्ञानसुद्धा तेवढ्याच प्रमाणात वृद्धीला येत असते. काढून बघा, 4था दिवस असेल लईतले आजचा, हे उदाहरण देऊन, 4था किंवा 5वा दिवस. तुम्ही काय इथे येऊन बसताय? मी सांगतोय म्हणून. आणि मी इथं काय येतोय? सांगतोय. तुम्ही बसताय म्हणून. याच्या पलीकडं स्वाध्यायाचा दुसरा काय अर्थ आता राहिला नाही. मला वाटायला पाहिजे या सगळ्यांना सांगण्याच्या निमित्तानं माझ्या स्वाध्यायाची अनुप्रेक्षा, चिंतन वाढा लागले. हे जीव माझ्यासाठी किती उपकारक आहेत. मी पूर्वी केलेल्या स्वाध्यायाचं, पूर्वी वाचलेलं, पूर्वी केलेल्या धर्मध्यानाची उजळणी करण्यासाठी हे श्रावक माझ्यासाठी काय आहेत? निमित्त आहेत, उपकारक आहेत. असं सांगणाऱ्यांनी पण मानलं पाहिजे. आणि ऐकणाऱ्यांनी किती महाराजांचे, माताजींचे आमच्यावर उपकार आहेत. आपल्या ध्यान साधनेतला वेळ, स्वतःचा वेळ त्यांनी काढून आमच्या कल्याणासाठी हे सांगतात. आम्ही किती त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. तुम्हाला उलट इथं सांगतात त्याचं वाईट वाटतंय. सगळं कामधंद सोडून इथे यायला पाहिजे. नाही आलं तर महाराज काहीतरी बोलतील, आलं तर तिथलं काम थांबतंय. पण लक्षात ठेवा, आज कित्येक लोक, माझं असं म्हणत नाही मी, जे साधू आज स्वाध्याय करवतात, प्रवचन करवतात, किंवा ज्यांच्या प्रवचनाचे, स्वाध्यायाचे व्यवस्था घरात बसून लोकांच्या पुढं ही भौतिकतेची व्यवस्थेच्या माध्यमातून जातंय, तिथं बसून त्या लोकांना 1-2 दिवस ज्या महाराजांचं ते ऐकतात श्रद्धेपूर्वक, त्या महाराजांचे 2 दिवस अशी व्हिडिओ किंवा असे लाईव्ह लिंक काय म्हणते ते नाही गेलं तर ती लोक तिथं पाण्यातनं काढलेल्या माश्यागत तळपडतात की 2-3 दिवस ऐकायला मिळालं नाही, 2-3 दिवस ऐकायला मिळालं नाही, 2-3 दिवस ऐकायला मिळालं नाही. आणि तुम्हाला एवढं सगळी व्यवस्था ऑफलाईन असून आपल्याला यायची भावना होत नसतील, आलो तरी लक्ष नसेल, लक्ष असलं तर लक्षात ठेवत नसेल, तर मग उपयोग काय? प्रत्येक वृद्धिंगत संसाराच्या स्वरूपाचं ज्ञान वृद्धिंगत होऊन संसार भीरुता, संसारापासून भयभीतता याचं नवीन परिणाम आपल्यामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. परिणामाची गांभीर्यता आपल्याकडं वाढली पाहिजे, तरच उपयोग आहे. रत्नत्रय स्थिरत्व, जिन वचन के अभ्यास से रत्नत्रय में सिद्धि एवं निश्चलता प्राप्त होती है. आणि ज्यांना ज्याच्यात आवड असते ना, इच्छा, त्या लोकांना काहीही सांगायला लागत नाही. लक्षात, आमचे एक भक्त आहेत, म्हणजे सगळ्या महाराजांचे आमचे पण आहेत, सुचेता लट्टे म्हणून, बेळगावचे दिवाण बहादूर अण्णासाहेब लट्टे यांचा परिवार. ते हेमंत लट्टे आणि ते पती पत्नी अकॅडमी निर्माण करत असताना भरपूर दान दिलं. परवा चिकित्सालयाच्या निर्मितीसाठी त्यांनी त्यांच्या आणि त्या सुचेताताई त्यांच्या
आईंच्याकडं असं दोघांच्यात मिळून 11 लाख रुपयेचं काय तर OPD काय पंचकर्म युनिट एक दान दिलं. किती देऊन झालं? 3, 4, 5 महिने झाले असतील लईत लई देऊन. मग पंचकल्याण पूजेच्या वेळेला आम्ही काय लई त्यांच्याकडे म्हणजे पूजेला बोलवलं सगळं झालं, पण दीक्षेच्या कार्यक्रमाचं नुसता व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचला आणि त्यांचा स्वतःहून दीदींच्याकडे निरोप आला, आमचं काय चुकलंय काय नाही. मग एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला महाराजांनी सहभागी करूनच घेतलं नाहीत. आचार्यांनी आम्हाला कुठल्या सूचनाच दिल्या नाहीत. आम्हाला काय तुम्ही हे बाबू काका किती दान दिले ते त्यांना आणि आमच्या ट्रस्टीनाच माहिती आहे. पण परत आणि परवा दीक्षेचं ठरल्यावर आमचं काय, आम्हाला काहीतरी काम द्या की, आम्हाला काहीतरी जबाबदारी द्या की. आम्ही म्हटलं आमच्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यात आता. नाही, सुचेतात आहे काहीतरी एक त्या दीक्षेतली चांगली महत्त्वाची जबाबदारी आम्हाला द्याच. आणि शेवटी मग त्यांना त्या ब्रह्मचारी दीक्षार्थींच्या हस्ते जी आचार्यांची शेवटची पूजा, मूर्तीचं चरणाभिषेक हे सगळं होऊन शास्त्र, कमंडलू, पिंची, जपमा सोडून अन्यही काही उपकरण साधूंच्या रत्नत्रयाच्या सुरक्षितेसाठी आवश्यक असतात, तर ते सर्व उपकरण द्यायचं. त्यांना सन्मान दिला. खुश. एकेकांना मंदिराचं बांधकाम चालू आहे, धर्म चालू आहे, बोलून 10-10 साल सांगितलं तरी एक एक जण विचार करतात देऊ काय नको देऊ, आणि एक एक जण 10-10 देतात. पण 11व्या वेळेला का संधी मिळाली नाही म्हणून स्वतःला अशुभ कर्माच्या उदयात समजतात की मला संधी का मिळाली नाही. फार महत्त्वाच्या गोष्टी असतात, लक्षात ठेवा. आम्ही या दोघींना टाळायचं बघतोय, प्रतिभा काकींना, देशमानी काकींना आणि दुरुकर काकींना, की आता भरपूर यांच्याकडे घेतले, बास नको. पण आणि आहेतच, मला काय दिला नाही, मला का. आणि एक एक त्यांना द्या द्या म्हणून एक एक जादू 50 मागितलं तर देत नाहीत. संवेग भाव जो असतो ना, तो एकदा तुम्हाला धर्म करण्याची रुची जर कळली तर त्यांना ते संधीची वाट बघत बसलेली असतात. कधी मला एकदा काय मिळेल, कधी एकदा मला काय मिळेल, कधी मला हे धर्म करण्याची संधी मिळेल. आणि असं काय ते लट्टे परिवार वगैरे माझ्या एकट्यापाशीच दान देतात असं नाही. श्रवण बेगोळा आचार्यांचा चातुर्मास चालू आहे, तिथलं कळसतीन त्यांनी घेतले. असे कित्येक परिवार आहेत, म्हणजे आपण सांगायला येणार नाही. आणि असे पण कित्येक परिवार आहेत आयुष्यात येऊन कधी दानच दिलं नाही, संधी आल्यावर पण मी दिली नाही, असे पण भरपूर परिवार. म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. रत्नत्रय स्थिरत्व, जिन वचन के अभ्यास से रत्नत्रय में सिद्धि एवं निश्चलता प्राप्त होती है. जिनेंद्र भगवंतांच्या वचनांच्या अभ्यासाने रत्नत्रयाची सिद्धी, रत्नत्रयामध्ये सिद्धी आणि निश्चलता म्हणजे स्थिरता प्राप्त होते. कशामुळं? जिनेंद्र भगवंतांच्या वचनामुळं. तप, जिन वचन से स्वाध्याय नामक अभ्यंतर तप की वृद्धि एवं सिद्धि होती है. जिनेंद्र भगवंतांच्या वचनाने काय होते? जे अभ्यंतर तप आहेत 6, त्यातले एक तप आहे कुठलं? स्वाध्याय. त्या स्वाध्याय नावाच्या तपाची काय होते? वृद्धी होते. आणि सिद्धी म्हणजे ती सिद्ध साध्य करून आपण घेतो. वृद्धी होणे आणि सिद्धी होण्यात फरक आहे.
वृद्धी होणे म्हणजे वाढत जाणे आणि सिद्धी होणे म्हणजे प्राप्त करणे. काय त्यांच्या वचनात सिद्धी आहे बघा. त्यांनी बोललं की होतेच, म्हणतो की नाही. आचार्यांच्या बाबतीत आपण असं किती म्हणत होतो, ते आपोआप येते. वचन सिद्धी केवळ स्वाध्यायामुळे येत नाही. वचन सिद्धी अनावश्यक बोलण्याच्या त्यागामुळे होते. काय सांगायला लागलो मी? अनावश्यक बोलण्याचा त्याग जे करतात, आवश्यकपेक्षा अत्यावश्यक जेवढं आहे तेवढंच बोलतात. हित मित प्रिय वचन ज्यांचं असतं, अशा साधूंना, अशा पुण्यवान जीवांनाच वचनसिद्धी प्राप्त होते. केवळ मंत्र तंत्र संस्कार जिभेनं नुसता बडबडून होत नाही, तर किती बोलायचं, कुठं बोलायचं, काय बोलायचं आणि कसं बोलायचं, 4 गोष्टी आहेत. कुठल्या कुठल्या? किती बोलायचं, कुठं बोलायचं, काय बोलायचं आणि कसं बोलायचं. हे ज्याला कळलं त्याला वचनाची सिद्धी होते. प्रत्येकाला वचनाची सिद्धी होत नाही. म्हणून एखाद्या गुणामध्ये वाढ होणे आणि एखाद्या गुणाची सिद्धी होणे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक. भावना गुप्तियों में भावना दृढ होती है. गुप्तींच्या निमित्तानं भावना काय होते? दृढ होते. आणि ती गुप्तीची प्राप्ती कुठल्या कशामुळे होते? जिनेंद्र भगवंतांच्या वचनाला स्वीकारून त्या पद्धतीने केलेल्या भावनेमुळं ती प्राप्त होते. परदेशकत्व भव्यों को धर्मोपदेश देने का सामर्थ्य उत्पन्न हो जाता है. इस प्रकार जिन वचन के अभ्यास से आत्मा में ये 7 गुण स्वयं स्फुरायमान होते जाते हैं. भव्यों के धर्मोपदेश देने का सामर्थ्य उत्पन्न होता है. भव्य जीवांना धर्मोपदेश देण्याचं सामर्थ्य जिनेंद्र भगवंतांच्या वचनाचं चिंतन मनन अध्ययन अभ्यास केल्यानंतर होते. आणि काय होतंय? अशा प्रकारे जिनेंद्र भगवंतांच्या अभ्यासाने आत्म्यामध्ये या 7 गुणांच्या मध्ये स्वयंमेव स्वतःहून स्फुरायमान होते. म्हणजे उत्साह येतो, प्रकाशित होतं, ज्ञान होतं, सिद्धी होते, प्राप्ती होते. काही अर्थ लावा स्फुरायमानचं, एवढाच अर्थ आहे. या जिनेंद्र भगवंतांच्या वचनामुळं या 7 गुणांना बहार फुटतो, वाढत जातं ते. आणि हे 7 गुणच मोक्षाला निमित्त, बहिरंग निमित्त बनवू शकतात. हिताहित का ज्ञान सर्वे जीवादयो भावा जिन शासन शिक्षया तत्वतोत्रावबुध्यन्ते परलोके हिताहिते. सर्वे जीव आदयः भावाः जिन शासन शिक्षया. जिन शासनाच्या शिक्षणामुळे म्हणजेच ज्ञानामुळे, जिनेंद्र भगवंतांच्या वचनेमुळे जीव आदी जे सर्व द्रव्य आहेत, पदार्थ आहेत, तत्व आहेत, वस्तू स्वरूपाचं मी मगाशी सांगितलो, ते वस्तू स्वरूपाचं सगळं ज्ञान होतं. आणि त्याच्यामध्ये तत्वतः अत्र अवबुध्यन्ते परलोके हिताहिते.
आणि तत्वाचं ज्ञान होतं आणि त्याच्यामध्ये हित कशात आहे, अहित कशात आहे, ध्येय काय, हेय काय, उपादेय काय, ह्या सगळ्याचं ज्ञान. आणि ह्या लोकात सुख कशामुळे होणार आहे, परलोकामध्ये सुख आनंद कशामुळे प्राप्त होणार आहे, दुःख कशामुळे होणार आहे, ह्या सगळ्याचं ज्ञान जिनेंद्र भगवंतांच्या वचनामुळे होते. कशामुळे होते? पण ते वचन वाचल्यामुळं होत नाही. त्या वचनाला काय करायला पाहिजे? स्वीकारायला पाहिजे. काय करायला पाहिजे? नुसता वाचण्यामुळं जर सगळ्यांना प्राप्त झालं असतं तरी पुस्तक छापणारी सगळी लोक, टायपिंग करणारी सगळी लोक वाचल्याशिवाय छापत्यात, टायपिंग करतात. टायपिंग केलं उलट तुम्ही आम्ही एकदाच वाचतोय. ही पुस्तक टायपिंग करणारी छापणारी लोक असतात. एक पुस्तक 2-2, 3-3दा वाचतात. एकदा वाचतात, मग टायपिंग करताना एकदा वाचतात. टायपिंग केलेलं बरोबर आहे का बघायला एकदा वाचतात. मग सगळ्यात अगोदर मोक्षाला कोण जायला पाहिजे? बाबू काका, कोण जायला पाहिजे? ही छापणारी जायला पाहिजेत. सगळ्यात जास्त ज्ञान कोणाला व्हायला पाहिजे? त्यांना व्हायला पाहिजे. ही सगळी छापणारी मग दीक्षा घ्यायला पाहिजेत. शक्य आहे? जिनेंद्र भगवंतांचं वचन वाचून आणि बोलून कल्याण होत नाही. जिनेंद्र भगवंतांचं वचन स्वीकारलं पाहिजे. कसं स्वीकारलं पाहिजे? शाश्वत काय नाशवंत? आज वाचली की उद्या सोडून द्यायचं. 6 महिने इकडं नाही आलं की शुद्धी विसरून जायचं. देव, शास्त्र, गुरु, आत्मा याची श्रद्धा शाश्वत पाहिजे का नाशवत पाहिजे? नावानं काय कामानं? श्रद्धेनं, समर्पणानं शाश्वत पाहिजे. तर त्याचं कल्याण होतं आणि त्याला शाश्वत सुख, शाश्वत आनंद, सगळं शाश्वत मिळत जातं. जिन शासन की शिक्षा से अर्थात ज्ञान के प्रभाव से जीव अजीव आश्रव बंद संवर निर्जरा और मोक्ष आदि सर्व पदार्थों के सत्य स्वरूप का बोध हो जाता है तथा इसके सामर्थ्य से इस लोक एवं परलोक में हिताहित का भी परिज्ञान हो जाता है. जिन शासनाच्या ज्ञानामुळे, जिनेंद्र भगवंतांच्या वचनाच्या प्रभावामध्ये जीव अजीव आश्रव आदी जे 7 तत्व आहेत, 9 पदार्थ आहेत, या सगळ्यांचं सत्य स्वरूपाचं ज्ञान होतं आणि त्याच्या सामर्थ्यामध्ये परलोकामध्ये, या लोकामध्ये स्वीकारणे योग्य काय आहे, सोडणे योग्य काय आहे, हित करणारं काय आहे, अहित करणारं काय आहे, यात सगळ्याचं परिज्ञान होतं. म्हणजे काय? ज्ञान आणि परिज्ञान म्हणजे काय? विशेष ज्ञान, पूर्ण ज्ञान, संपूर्ण ज्ञान त्याच्यामुळे होतं. प्रश्न: आत्महित के लिए क्या करना चाहिए और आत्मा का यथार्थ हित क्या है? जैसे जंगल में उत्पन्न होने वाली वनस्पति वनस्पति रूप औषधि रोगी का हित करती है, वैसे ही इस लोक में दान एवं तप आदि उत्तम कार्य आत्मा का हित करते हैं. अतः
इस लोक में उन्हें ही हित कहा जाता है। जंगलामध्ये उत्पन्न झालेली वनस्पती औषध रूप रोगींच्या हित करणारी जशी असते, तसं दान आणि तप हे उत्तम कार्य आत्म्याचं हित करणारे आहेत. ह्या भावात पण आणि परभवात पण, पुढल्या भावात पण. अतः म्हणून ह्या लोकामध्ये हित अहित करणारी जिनेंद्र भगवंतांचे वचनवाणी हित अहित करणारी. जिनेंद्र भगवंतांच्या वाणीला सेतू म्हटलं. सेतू पुलावरनं इकडून तिकडं नदीच्या ह्या तीरावरून नदीच्या त्या तीरावर जाण्यासाठी ज्याचा उपयोग केला त्याला पूल म्हणतात. तसं संसाराच्या तीरावरून मोक्षाच्या तीरावर जाण्यासाठी, अज्ञानाच्या तीरावरून ज्ञानाच्या तीरावर जाण्यासाठी, दुःखाच्या तीरावरून सुखाच्या तीरावर जाण्यासाठी, भोगाच्या तीरावरून योगाच्या तीरापर्यंत पोचण्यासाठी जिनेंद्र भगवंतांची वचनवाणी ही त्या पुला समान आहे, त्या नावे समान आहे. त्याचा आम्ही आधार घेतला पाहिजे. क्योंकि दानदाता की कीर्ति जगत कीर्ति में स्थिर स्थायी रहती है. दान से वैर का नाश हो जाता है और शत्रु भी मित्र बन जाते हैं. इसी प्रकार जिनके पास तप रूपी धन है उन्हें चक्रवर्ती और इंद्र आदि भी नमस्कार करते हैं. कारण दानदात्याची कीर्ती आपोआप जगामध्ये पसरत असते. प्रत्येक वेळेला दान देताना अशोकजी पाटणी परिवार, आर के मार्बल्सवाले आमचं कुठं नाव लावू नका. सत्कार तर त्यांनी कधी स्वीकारलाच नाही. चुकून जबरदस्तीने कोण सत्कार केलं तर ते तिथंच ठेवतात आणि निघून जातात. लईत लई जिनवानी असेल तर घेऊन जातात, किंवा गुरु महाराजांचे भगवंतांचे फोटो असतील तर त्याचा अहंकारानं त्या वस्तूला सोडलं, ठेवून गेल्याचा अहंकार होऊ नये म्हणून घेऊन. नाहीतर कुठलेही तुमचं दुपट्टा काही घेऊन जात नाही. पूर्वी दान दिलेली लोक सुद्धा परवा नुसता माताजींच्या 3 उपवासाची पारणा झाल्यावर आत्ता अतुल काकांच्या परिवारानं हॉस्पिटलला दान देऊन लईतली 3-4 महिने झाले. पण माताजींची 3 पारण्याचा उपवासाची पारणा झाल्याबरोबर त्यांना इतका आनंद झाला की ते परत 5,51,000 रुपये हॉस्पिटलसाठी दान दिले. आणि आम्ही महावीर जयंतीला 500 रुपये दिलं तर 6 महिन्यानं अनंत पौर्णिमा येते. ते 500 रुपये द्यायला आणि 3दा कमिटी घराकडे यायला लागते आणि म्हणायचं सारखं सारखं किती द्यायचं. ही वास्तविक व्यवस्था. हिथं सारखं द्यायचं जोडा. हिथं तुम्ही एकदा दान दिला आणि चुकून दुसऱ्या गावातली गरिबाची लोक आली तर हीच लोक म्हणतात परवा इथं दिलंय आणि किती द्यायचं. पण तेच गणेश चतुर्थीच्या वेळेला देन एक व्यक्ती 10 मंडळाला दान देतो आणि मंदिरात आपल्या द्यायचं म्हटलं तर 10 भावात मिळून एक जण दान देतात. नाही, निस्वार्थ भावनेने अत्यंत शुद्ध परिणामांनी ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. करायची भावना झाली पाहिजे, इच्छा झाली पाहिजे, तरच ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्यांचीच कीर्तीची जगस्थायिक. भामाशांनी दान देऊन किती वर्ष झालं. भरत चक्रवर्ती मोक्षाला गेले,
प्रभू रामचंद्र मोक्षाला गेले, श्रीकृष्ण भविष्यात मोक्षाला जाणार आहेत, पण या सगळ्यांनी केलेलं दान आजही सगळ्यांच्या मुखात आहे. ते अत्यमवी कोणती दान चिंतामणी अत्तामवी आहे काय ती आता इथं पण चिरकालीत आहे. दादानी दान दिलेलं हॉलला 3 जागा, या सगळ्या केलेल्या गोष्टी दादा आहेत. आज दादांच्या मुली सगळ्या लग्न करून गेल्या. दादांच्या धर्मपत्नी आता त्यांच्या मुलींच्या पाशी आहेत. दादांच्या परिवारातली एकही व्यक्ती कोथळीत नाही. त्यांनी दान दिलेलं आज पण अजैन लोकांच्या मनात आहे. आणि त्यांचं हिसकावून घेतलेलं पण ज्यांनी अशा महान व्यक्तीची संपत्ती हिसकावून घेण्याचा, लुटण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची पण नोंद कर्माच्या ठिकाणी आहे आणि प्रत्येक गावातल्या जैन अजैन व्यक्तीच्या ठिकाणी. पण आम्ही लोक एवढी लाचार झालोय, एवढी स्वार्थी झालोय, ही अन्यायाची भूमिका स्पष्टपणे बोलून त्या परिवाराला न्याय देण्याची सुद्धा आमच्यात कोणाच्यात धाडस होत नाही. साधूंना बोलायची मर्यादा असते, पण अन्यायाच्या विरुद्ध लढायची तुमची कुठलीही मर्यादा नाही. पण साधू वारंवार या गोष्टीला सांगायला लागलेत. पण तुम्ही लोक स्वार्थी लोक आपले आपले संबंध टिकवण्यासाठी ज्या दादांनी सर्वस्व समाजाला दिलं ते देत असताना त्या परिवारानं कधीही दादांना एक शब्द सुद्धा बोलले नाहीत. त्या परिवाराला न्याय देण्याची सुद्धा ताकद अखंड कोथरी गावात आमच्यात ताकद नाही. म्हणजे आम्ही किती दुर्भाग्य आहे सांगा. आम्ही स्पष्ट बोलणारी माणसं आहे. तुम्हाला तुमच्या खुर्चीवरच्या बाजूच्या लोकांचे संबंध टिकवायचे आहेत, मला नाही. मला काय कुठलं राजकारण करायचं नाही, त्यामुळे मला मताचं राजकारण बिरीज घालायची काय गरज नाही. पण ज्या दादांच्या नावाला मुळं कोथरी जगात प्रसिद्ध आहे, त्या दादांनाच आपण न्याय द्यायला आपण कमी पडलो. दादांनी सगळ्यांना न्याय दिला, पण दादाला आणि दादाच्या परिवाराला न्याय द्यायला आम्ही लोक कमी पडत असेल तर काय अर्थ नाही. लक्षात ठेवा आपल्याला सगळ्यांचा. हत्तीसाठी आम्ही मोर्चा करू शकतो, 100 रुपयाच्या ऊसाच्या दरासाठी 50 रुपये खर्च करून आम्ही मोर्चा करू शकतो. पण दादांनी ज्या कोथरीला धर्माचं वैभव प्राप्त करून दिलं, त्या दादांच्या परिवारासाठी आम्ही कोणीही बोलत नाही. हे सगळं आमचं किती आम्ही धार्मिक आहे, किती आमचं गाव सत्तेच्या बाजूनं आहे, किती आमच्यात म्हणजे सत्याच्या आणि धर्माबद्दल किती आम्हाला आस्था आहे. प्रमाणाची प्रामाणिकता व्यवहारानं दिसून येते. आमचं प्रेम किती दादावर आहे, पण आम्ही बोलायला भिणार नाही. लक्षात ठेव, कारण दादांचे उपकार आमच्यावर भरपूर आहेत. आम्ही या ठिकाणी आलोय त्याच्यात दादांचा सिंहाचा वाटा आहे, खारीचा वाटा नाही. आम्हाला जरा उपकार केले तर आमची एवढी जाणीव आहे, या गावावर तर किती उपकार केले. काय पचणार आहे लोकांना, कशाचं पचणार आहे. कर्मसिद्धांत आहे, लक्षात ठेवा. एखाद्याचं 10 रुपये खाल्लो तर 20 रुपये द्यायला लागते. एक सामान्य लोकांचं घेतलं तर. आणि ज्या व्यक्तीनं समाजासाठी धर्मासाठी सर्वस्व त्याग केलं, त्या व्यक्तीचं जर आम्ही जर असं जर अन्यायपूर्वक जर मिळवत असेल तर पचणार नाही. लक्षात ठेवा. त्याच्या 10 पटीनं पैसा व्याजाला, चैनीला, व्यसनाला, दवाखान्याला, त्याच्या 10 पटीनं पैसा गेल्याशिवाय राहणार नाही. हे मंदिरात बसून मी शाप नव्हे जिनेंद्र भगवंतांचं वचन सांगायला लागलो.
काय तेवढ्या थोड्या जागेनं दादांचं नाव लपणार नाही, दादांचं कर्तृत्व लपणार नाही, दादांची कीर्ती लपणार नाही. सूर्यावर डोळा टाकून सूर्याचा अंधार कधी सूर्याच्या प्रकाशाला झाकलं जात नाही. तसं दादांच्या बाबतीत किंवा धर्मात्मा लोकांच्या बाबतीत असं वागून त्याचा धर्म कधी लपला जात नाही, लक्षात ठेव. पण आम्ही लोक किती वास्तविक प्रेम करतो. एक नेत्याला आमच्या, जो रात्री जेवतोय, मांसाहार खात असतील, कंदमुळं खात असतील, त्या नेत्याला कोणतर काहीतरी बोललं तरी इथं गाव पेटवायला आम्ही तयार. खरं काय खोटं आहे अशोक मामा? खरं आहे ना? पण ज्याच्यामुळं आम्ही घडलो त्यांना न्याय द्यायला आमच्याकडे बोलायची ताकद नाही. का? आता त्यांनी मरून गेलं, त्यांच्यासाठी वाईटपणा कोण घेऊन आपण कशाला आपले संबंध बिघडवायचे? त्यांनी तरी एकदाच मरून गेली, पण तुमची आमची नीतिमत्ता प्रत्येक क्षणाला मारा लागल्या, ह्याचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आमचं. आणि गाव करल ते राव करत नाही, लक्षात ठेवा. पण त्या गावालाच अजून जाणीव होईना, त्याला काय करायचं? म्हणून दानदाताची कीर्ती चिरस्थायी असते. दान देणाऱ्याचं नाव कुणी पुसू शकत नाही, कुणी खोडू शकत नाही. दगडावरचं खोडू शकता, कागदावरचं खोडू शकता, पण भगवंतांच्या चरणात लिहिलेलं कोणीही खोडू शकत नाही. पण आपण न्याय द्यायला पाहिजे लोकांना. दान से वैर का नाश हो जाता है. दानामुळं वैराचं नाश होतं, शत्रू पण मित्र बनतात. आणि म्हणून या तपरूपी धनाला चक्रवर्ती, अशा तपस्या करणाऱ्यांना चक्रवर्ती आणि इंद्र सुद्धा येऊन काय करतात? नमस्कार करतात. अनंत पदार्थों को जानने वाला केवल ज्ञान ही सुखमय. अनंत पदार्थांना जाणणारा केवल ज्ञानच सुखमय आहे. अर्थात सुख ज्ञान रूपी आहे, सुख ज्ञान रूपच आहे. म्हणून आत्माचं यथार्थ हित ह्या जिनेंद्र भगवंतांच्या ज्ञानामध्ये आहे. कशामध्ये आहे? जिनेंद्र भगवंतांच्या ज्ञानामध्ये, जिनेंद्र भगवंतांच्या उपदेशामध्ये, जिनेंद्र भगवंतांच्या केवल ज्ञानामध्येच वास्तविक खरं आत्म्याचं हित आहे. आत्मा और उसके हित का ज्ञान न होने से दोष उत्पन्न होते. हिताहित मन जाणानो जीवो मुह्यन्ति सर्वथा. मूढो गृह्णान्ति कर्माणि ततो भ्राम्यन्ति संस्कृतौ. हित अहितम जाणानो अजाणानो जीवो मुह्यन्ति सर्वथा. हित कशात आहे, अहित कशाचं आहे, याचं ज्ञान होत नाही. कुणाला? मुह्यन्ति, मोहित, जीवो, जीवाला, सर्वथा म्हणजे मोह नाश झाल्याशिवाय त्याचं हित अहिताचं ज्ञान होत नाही. मूढो गृह्णान्ति कर्मणी. आणि मग असा मूर्ख अज्ञानी मोही जीव काय करतो? अशुभ कर्मांचा बंद करून घेतो. तर तो भ्राम्यंती संस्कृतो. आणि म्हणून त्या अशुभ कर्माच्या बंधामुळंच भ्रमण करतो. कुठं? संस्कृतो म्हणजे संसारामध्ये. ज्ञानच. मी कायम एक वाक्य सांगतो, मी दिली. कौन है अपना ज्ञान ही अज्ञान था, तो भटकते हर जन्म. छल कपट माया में पड़कर करते रहे हम हर कर्म.
ज्ञान अज्ञानात ज्यावेळी परिवर्तन होतं त्यावेळेच्या संसार परिभ्रमणाला निमित्त होतं. राहो कल्याण की हो शरण भगवान की चल रे राही चल साधना के रास्ते आत्मा के वास्ते चल रे राही चल चल रे राही चल. कौन है अपनाया कौन पराया तू कहे एक के आँखों में खुशियाँ एक के आंसू बहे. काय पुढं ठीक पहिला कडव्यात आहे. ज्ञान ही अज्ञा कौन है अपनाया कौन पराया तू कहे खुशियाँ एक के आंसू बहे. पुढचंच एक ते म्हणजे ज्ञानच अज्ञानच वास्तविक आम्हाला संसारातून काय करत असतं परिभ्रमणाला निमित्त करत असतं. मोहच आम्हाला या गोष्टीला निमित्त ठरत असतं. म्हणून वास्तविक आपल्याला या मोहालाच सगळ्यात मोठा शत्रू मानून अज्ञानालाच सगळ्यात मोठा शत्रू मानून आपण त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे आणि ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सम्यक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुखी रहे सब जीव जगत में तोही कभी न घबरावे वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नई मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.